प्रेक्षकांनो नमस्कार, मी निर्जला. न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत. तर पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला असून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तब्बल 1,11,826 मतांनी दणदणीत विजय मिळवलाय. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 27व्या फेरी अखेर अक्षय कर्डिले यांना एकूण 1,39,212 मते मिळाली आहेत. या निकालामुळे राहुरी मतदारसंघात भाजपाची मजबूत पकड पुन्हा अधोरेखित झाली आहे. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. पक्षाने त्यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास दाखवला होता. आणि विशेष म्हणजे अक्षय कर्डिले यांची ही पहिलीच निवडणूक असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात मोठा विजय मिळवत आपली राजकीय कारकीर्द दमदारपणे सुरू केली आहे. या विजयानंतर अक्षय कर्डिले यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यांनी सांगितले की आजचा दिवस त्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. मात्र या क्षणी त्यांचे वडील सोबत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. त्यांनी आपल्या वडिलांनी गेल्या 30 वर्षात केलेल्या जनसेवेचा उल्लेख करत जनतेने त्यांना एकटे सोडले नाही असे भावनिक शब्दात सांगितले. दरम्यान या पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्जाबाबत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. काही काळ ही निवडणूक बिनविरोध होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र अखेर निवडणूक झाली आणि एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीत भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे गोविंद मोकाटे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष चौळके यांच्यासह 4 अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळाली. आता निकाल स्पष्ट झाला असून राहुरीतील मतदारांनी अक्षय कर्डिले यांच्या बाजूने कौल दिलाय. या निकालामुळे राज्याच्या राजकारणातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. या बातमीसह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री.